हाय भावांनो, कसे आहात तुम्ही? आज तुमचा भाऊ आला एक कास पठारला. तुम्ही पाहू शकता पार्किंगला तर किती गाड्या लागलेल्या आहेत. खूप गर्दी आहे इथे. ती लोक आहेत. आपण आपली गाडी इथे पार्क करायची, इथं तिकीट काढायचं, त्यानंतर त्यांची बस ती आपल्याला घेऊन कास पठारला घेऊन जाते आणि येताना आणून पार्किंग जवळ सोडते. तुम्ही पाहू शकता इथं आम्ही लाईनला थांबलो आहे तिकीट काढण्यासाठी आणि तिकीटाला खूप लाईन आहे, कारण पुढच्या बस भरल्याशिवाय बाकीच्यांना तिकीट भेटत नाही. आम्हाला तिकीट भेटलं तऱ्हेने आणि आम्ही येऊन बसलो आहे बसमध्ये. काय आहे किती सुंदर आहे सगळं. आणि इतकं खूप छान आणि सुंदर वाटतं ना तिथे गेल्यावरती. फुललेली फुलं पाहून लोक मस्त आनंद घेत आहेत त्या वातावरणाचा. धुकं पडलेले आहेत, वरून पाऊस पडत आहे. तुम्ही जर येणार असाल तर तुम्हीही नक्की भेट द्या कास पठारला. साताऱ्यापासून फक्त 26 किलोमीटर अंतरावरती कास पठार हे ठिकाण आहे. खूप छान आणि खूप सुंदर असं आहे. अवश्य नक्की भेट द्या तुम्ही सुद्धा. आम्ही तरी एन्जॉय केला आहे आणि करत पण आहोत. खूप छान सुंदर फुलं आहेत, फुललेली आहेत. चालण्यासाठी मस्त त्यांनी मधून पायवाट केलेले आहेत, त्यामुळे ते आपण चालू शकतो व्यवस्थित. भावांनो, आत्ता हेच दिवस आहेत फिरण्याचे. फिरून घ्या. हे पाहू शकता तुम्ही पिवळी फुलं. खूप सुंदर असं आहे आणि पाऊस पडल्यामुळं डोंगर पूर्ण हिरवंगार झालेला आहे आणि पूर्ण निसर्ग बघण्यासारखा आहे. हे पिवळी फुले आहेत बघा, खूप छान आहेत. हे व्हाईट फुलं आहेत. खूप छान आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल काय आहे हे किती सुंदर आहे सगळं. मित्रांनो, तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.